नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय मानदेश न्यूज आणि मी तुमचा सर्वांचा लाडका शेतकरी पुत्र केशव जाधव. मित्रांनो, आज आपल्या एका सबस्क्रायबरची कमेंट आलती की जाधव साहेब आता उन्हाळा सुरू होतोय. आज 1 मार्च आहे व गया बऱ्यापैकी बुळकांडी म्हणजेच ज्याला समर डायरिया म्हणलं जातं किंवा मराठी भाषेत पातळ शेण टाकतायत. तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे किंवा काय काळजी घेतली पाहिजे हे असं आमच्या बघणाऱ्यांनी विचारलं होतं. भावांनो, तुम्ही बघू शकत असाल बाजूला सुद्धा आपले असे शेरड करड या ठिकाणी आपण सावलीला ठेवलेत. तर या समर डायऱ्यापासून वाचण्यासाठी सगळ्यात महत्वाचा प्रभावी उपाय म्हणजे तुम्ही तुमच्या ज्या गायींना जे पाणी पाजताय ते वेळेत पाणी पाजा आणि ते पाणी पुरेसं थंड असावं. थंड म्हणजे फ्रीजर सारखं नको, पण तापलेलं गरम उष्ण पाणी पिल्यामुळे सुद्धा समर डायरिया होतो. आणि भावांनो, तुम्ही जिथं तुमच्या गायी गुरं बांधत असाल ती जागा स्वच्छ ठेवा आणि सकाळी 8:30 ते 9 वाजायच्या अगोदर गायी अशा सावलीला बांधा. चला तर आता ही एक निरोगी गाय आहे, हिचा आता 7वा महिना चालू आहे. अत्यंत अशी आमची लाडकी गाय आहे. हिचं सुद्धा आपण लवकरच डोहाळे जेवण करणार आहे. तर त्या डोहाळे जेवणाला तुमच्यापैकी कोण कोण येणार आहे ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि ही आता निरोगी आहे, परंतु खाली काय गाय आहेत त्यांना आमच्या इथं सुद्धा बुळकांडे मारायला चालू झालेले आहे. चला तर पाहूयात. तर मित्रांनो, नेहमी जशा तुमच्या गायी नॉर्मल शेण म्हणजे शेणाची पावटी टाकतात तशी न टाकता तुम्ही आता व्हिडिओ मध्ये बघितल्याप्रमाणे असे बुळकांडी म्हणजे पाणी मिश्रित शेण येतं आणि गायी वारंवार असे बुळकांडी टाकून खराब होतात. तुम्ही बघू शकत असाल, ही आहे आमची काळी दिदी, हिचं नाव आहे काळे दिदी. तर या काळ्या दिदीला सुद्धा आजपासून बुळकांडी लागायला चालू झाली की लगेच आम्ही पळतच गेलो बिजवडीला आणि तिथल्या सुमित मेडिकल मधून आम्ही औषधं आणलेत. तर मित्रांनो, समर डायरिया हे एक व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळं एका गायला झालं की हळूहळू कॅमेरामन त्या गोळ्या औषध द्या. एका गायीला झालं की त्या सगळ्या गाय सुद्धा तसं करतात. तुम्ही बघू शकत असाल, ही आमची मोठी, हिला आम्ही म्हणतो डोपी गाय, ही डोपी पांढरी गाय आहे. हिला सुद्धा आता ही सुद्धा पातळ शेण टाकायला चालू झाले. तर सगळ्यात प्रथम काळजी घ्यायची, जनावरांना योग्य तापमानाचं म्हणजे शक्यतो थंड पाणी तुम्ही ते ह्याच्यामध्ये प्लॅस्टिकच्या वगैरे ड्रम मध्ये साठवू नका. पाणी शक्यतो सिमेंटच्या टाक्यात सिमेंटच्या कुंड्यात साठवा, म्हणजे ते पाणी गार राहतं आणि तुमच्या जनावरांना जुलाब होत नाहीत. मित्रांनो, जुलाब जर वेळेत जर त्याचं ट्रीटमेंट झालं नाही, गायी पुढे गेल्या म्हणजे वेळ गेला तर त्याच्यानंतर सलाईन लावायला लागते किंवा वेगवेगळे औषधं घ्यावी लागतात. तर तसं होऊ नये म्हणून तुम्ही सगळ्यात पहिली काळजी घ्या की तुमच्या गायी सकाळी 9च्या अगोदर सावलीमध्ये बांधा, त्यांना योग्य तो आहार द्या. आणि तुम्ही बघू शकत असाल, दुसरी एक आपली इकडे गाय आहे, हिचं नाव आहे वाकड शिंगे. हिला आम्ही वाकड शिंगे का म्हणतो की गेल्या वर्षी छावणीवरती ही गाय छोटी होती तेव्हा हिचं वय होतं साधारण 8 ते 9 महिन्याचे असताना आमच्या म्हशीने हिला मारून हिचं शिंग मोडलं होतं, म्हणून हिला वाकड शिंगे म्हणलं जातं. तर वाकड शिंगेचं जुलाब बिलाब काय होत नाही, तर ही आता नॉर्मल संडास करते. त्याच्यानंतर भावानं तुम्ही बघू शकत असाल, ही आहे आमची छोटीशी लाली, हिचं नाव आहे काजल. हाय काजल, काय पाहिजे तुला? तर काजल सुद्धा काय आता जुलाब वगैरे करत नाही. तुम्ही बघू शकत असाल, तुमच्या परड्यामध्ये गार अशा शानदार सावलीला बसून हे सुद्धा याच्या गायचं साधारण 5 ते 6 महिन्याचं वासरू कसं रवंत करतंय. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकत असाल, हे छोटस सानूला एक पिल्लू आहे आमच्या त्या वाकड शिंगेलाच झालेला. हिचं नाव आहे तेजल. तर तेजल सुद्धा आता सावलीला बसली, सकाळी हिला मस्तपैकी 1 लिटर दूध पाजले, परंतु ही सुद्धा आता पातळ जुलाब करते. तर हिची औषधं वेगळे असतात. तर भावांनो, सांगता सांगता मेन विषय तुम्हाला सांगायचाच राहून जाईल की तुम्हाला पहिल्या स्टेजमध्ये जुलाब करताना जर तुमची जनावर दिसली कुशराज हे पकडलं तर सगळ्यात अगोदर मेडिकल मध्ये जायचंय आणि हे इपोटास इपोटास म्हणून गोळी भेटते, त्याचं एक पाठदिशी पाकिट आणायचं. इपोटासच्या 2 बोलस चारायच्या आहेत आणि त्याच्या बरोबर सल्फासाठी मी काय कुठल्या कंपनीची जाहिरात करत नाही, काय नाही. जेनेक्स म्हणून हे सल्फाडाईनचं औषध आहे, म्हणजे सल्फाची गोळी आहे, जुलाबासाठी चालती. ही एक गोळी आणि ह्यातल्या 2 गोळ्या सकाळी सल्फाची एक गोळी, त्याच्या बरोबर ती हे दुसरं हे इंटास कंपनीचं जे औषध आहे ज्याला इपोटास म्हटलं जातं, ह्या 2 बोलस आणि सल्फाची 1 बोलस अशी चारावी लागेल. त्याच्यानंतर ते जे छोटस बाळ होतं पलीकडं, त्याचं नाव आहे तेजल. तेजल सुद्धा पातळ संडास करत असल्यामुळे, तर आता ते बारकं बाळ असल्यामुळे तिला आपण असे जसं माणसाला गोळी असते तशी सिफ्लॉक्स ट्रिजेड म्हणून गोळी डॉक्टर साहेबांनी ते आम्हाला दिली. ही सुद्धा एक गोळी आता चारायची.
म्हणजे एक सकाळी एक संध्याकाळी असं औषध द्यायचंय. तर मित्रांनो ऋतूमधून माणूस सुद्धा तुम्ही बघू शकत असाल, आता रात्रीची थंडी वाजते आणि दिवसा ऊन लागतंय. तर माणसाला जसं सहन होत नाही तसं जनावरांना सुद्धा मोसम बदलत असताना, वातावरण बदलत असताना, हवामान चक्र किंवा ऋतुचक्र बदलत असताना त्यांच्या सुद्धा जीवनावरती परिणाम होत असतो. आणि ते होऊ नये म्हणून डूज आणि डोंट्स म्हणजे झालं तर काय त्याला औषधं असतात ती तर आपण घेतच असतोय, परंतु होऊ नये म्हणून तुम्हाला सर्वात अगोदर मी सांगितलेलं की जसं की थंड पाणी गायींना पाजा. कॅमेरामन पुढे या. गायींना थंड पाणी पाजा. त्याच्यानंतर गायी तुम्ही बघू शकत असाल, आता आमच्या इथं परडा उपलब्ध आहे, तर अशा परड्यामध्ये बांधा. जर तुमच्या गायी पत्र्याच्या शेड मध्ये असतील तर भावांनो पटकन त्या ठिकाणी फॉगरची व्यवस्था करून घ्या. फॉगर बसवायला तुमचे 2-3 हजार रुपये जातात. पण एक गाय जर आजारी पडली तर आज 1,00,000-1.5 लाख रुपयाच्या गायीचं नुकसान होऊ शकतं. किंवा डॉक्टर साहेब कमीत कमी तुमच्याकडून 5-6 हजार रुपये घेऊन गेल्याशिवाय काय राहत नाहीत. कारण सलाईन लावणं आलं, हे आलं. तुम्ही बघू शकत असाल वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आता पैसे घेतल्याशिवाय काय होत नाही. सर्वजण पैशाला सर्वस्व मानायला लागलेत. काही डॉक्टर असतात जसे आमचे सरकारी डॉक्टर आहेत श्री आठवले सर, ते वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत असतात, परंतु आज रविवार असल्यामुळे त्यांची सुट्टी होती. नाहीतर ह्या औषधावरचे पैसे सुद्धा माझे बरेचसे वाचले असते. तर अशा प्रकारचे जुलाब किंवा पातळ संडास ज्याला म्हणलं जातं, काही भागामध्ये बुळकांडे म्हणतात, काही ठिकाणी डरगळणे म्हणतात. तर असं पातळ शेण टाकायला लागल्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आताच्या ज्या गोळ्या आहेत त्या तुम्ही आणू शकता. आणि भावांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुमचा सर्वांचा लाडका शेतकरी पुत्र केशव जाधव, जो पूर्ण महाराष्ट्रामधील आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या माहितीसाठी व्हिडिओ बनवत असतोय. भावांनो गाई गुरं शेती मातीशी निगडीत तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ आवडतात ते कमेंट करून सांगा. इथल्या पुढच्या व्हिडिओ मधला माझा विषय काय असायला पाहिजे हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. तुम्ही म्हणसाल लका सगळं आम्हीच सांगायचं, मग जाधव साहेब तुम्ही काय करणार? होय बाबांनो तुम्हीच सांगायचंय, कारण हे चॅनल माझं नसून हे तुमच्या सर्वांचं आहे. पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एका नवीन ठिकाणी शेती मातीशी निगडीत व्हिडिओ सह. तोपर्यंत धन्यवाद. कशा आहेत सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. थँक्यू.